बाळासाहेबांना त्या दिवशी ऍडमिट करावं लागलं. डॉक्टरांनी त्या क्षणापासून सांगितलेलं आहे की बाळासाहेबांनी कुठे गेलं नाही पाहिजे, आराम केला पाहिजे. साहेब ऐकायला तयार नाहीत. आयसीयू मध्ये असताना सुद्धा की माझ्या समाजाचं कवच असलेलं आरक्षण जर काढून घेतलं, या बहुजनांचं आरक्षण जर का गेलं तर पुन्हा आणून देणारा कोणी इथे वाली नाही, ते वाचलं पाहिजे म्हणून आयसीयूत असताना सुद्धा बाळासाहेब व्हिडिओ बनवून टाकत होते. 4 दिवस घरी बसले, पुन्हा बाहेर पडले आणि आता सगळे दौरे करतायत. डॉक्टरांना सांगितलं 10 मिनिटाच्या वर बोलू नका, दिवसाला 4-4, 5-5 सभा चालू आहेत. आम्ही कितीही सांगितलं तरी साहेब ऐकायला तयार नाहीयेत, थांबायला तयार नाहीयेत. कारण ही लढाई अटीतटीची आहे आणि अशा लढाईच्या वेळेला मी घरात बसणार नाही माझ्या समाजाला सोडून. माझ्या कार्यकर्त्याला असं एकट्या मी सोडणार नाही, ही बाळासाहेबांनी भूमिका घेतलेली आहे. आज बाळासाहेब या सभेला इथे येणार होते, सगळी तयारी झालेली होती, पण डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की बाळासाहेब तुम्ही आज हेलिकॉप्टरने प्रवास नाही करायचा, तो झेपावणार नाही. आणि डॉक्टरांच्या सूचनेमुळे बाळासाहेबांचं हेलिकॉप्टर जे अकोल्यातून इथे येणार होतं तो दौरा रद्द करावा लागला. डॉक्टरांचा निरोप आल्यावरती आम्ही बैठक घेतली, काय करायचं. सुजात दादा तिकडे नांदेडमध्ये प्रचार दौऱ्यात होते, इथं कुणीतरी असणं आवश्यक होतं. सभा आपण जाहीर केलेली होती. आम्ही सुजात दादाला विनंती केली की आजचा नांदेडचा प्रचार दौरा तुम्ही थांबवा आणि इकडे या. यायचं कसं हा प्रश्न होता. नांदेडमधून हैदराबाद आणि हैदराबादवरून मुंबई असा प्रवास करून ते ताबडतोब या ठिकाणी इथं पोहोचलेत आणि ही सभा आटोपून पुन्हा इथून हैदराबाद आणि हैदराबादहून नांदेड जाणार आहे. नांदेडला गेल्यावर उद्या सकाळी पहाटे पोहोचतील, त्यानंतर पुन्हा दिवसभराच्या 4-5 सभांचा त्यांचा दौरा तिथे निश्चित आहे. या पद्धतीने आपण सगळे लढत आहोत. पण बाळासाहेबांनी या सभेला संबोधित करावं हा आमचा सगळ्यांचा मानस होता. त्यामुळे आम्ही मार्ग काढला की साहेब तुम्ही तिथे थांबा, आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करतो आणि तुम्ही ऑनलाईन तिकडनं भाषण करा. तुमची सभा होणार, फक्त तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही तिथे थांबा, आम्ही ऑनलाईन सगळं करतो. त्यामुळे आता सुजात साहेबांचं भाषण होईल आणि त्यानंतर लगेच लॅपटॉपवरून मी ऑनलाईन बाळासाहेबांची कनेक्टिव्हिटी करणार आणि या स्क्रीनवरती बाळासाहेबांचं भाषण या मैदानात आज होणार. बाबासाहेबांचा वाघ हा असा घरी बसणार नाही आणि बहुजन समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही.